हे नागपूरला जात आहे, रामद्रोही विरोधात हे आंदोलन करणार आहे, काय बोलणार? त्यांना आता कुठे जाऊ द्या, त्यांना नागपूरला जाऊ द्या का मुंबईला काही करू द्या का पुण्याला जाऊ द्या का रामटेकला जाऊ द्या, त्याचा काही उपयोग होणार नाही. ते ज्यांनी रामाला विरोध केला त्या काँग्रेसच्या मांडीवर येऊन ते बसलेत, तिथे ते मुख्यमंत्री झाले, थोड्या आउटगटचे राजे झालेत. मला वाटतं त्यामुळे आता ते कुठे गेलेत तर लोक कोणी त्यांना स्वीकारणार नाही. त्यांनी आता किती प्रयत्न केले अशा पद्धतीने, तर त्याचा काही उपयोग नाही मला असं वाटतं. आणि म्हणून ते नागपूरला त्यांना कुठेही जाऊ द्या, तिथे काही फरक पडणार नाही. एकनाथ खडसेंची परत घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे. विनोद तावडेंची त्यांनी भेट घेतला, फोटो देखील समोर आला आणि काल त्यांनी उद्धव ठाकरेंची पण भेट घेतल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांना कुठे जाऊ द्या. संजय राऊत आज बोलले आहेत पत्रकार परिषदेमध्ये की फडणवीसानंतर कोण राज्याची फडणवीसानंतर राज्याची सूत्रही बावनकुळेकडे येणार आणि बावनकुळेंची स्वतः शिफारस जी आहे ते फडणवीस करणार आहेत. कारण गिरीश महाजन यांचे रेकॉर्ड खराब आहे, त्यामुळे शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही. राज्याचे हित पाहणाऱ्यांना शुभेच्छा देणं महत्वाचं आहे. चालेल, सगळे अधिकार मला वाटतं राऊताला दिलेले आहेत आमच्या पक्षाचे. मला वाटतं दिल्लीच्या आमच्या नेत्यांनी त्यांना अधिकार दिलेले दिसत आहेत की कोण मुख्यमंत्री करायचं, कोणाला करायचं नाही, कोणाचं रेकॉर्ड काय आहे. मला वाटतं राऊत सगळं बघतायत आता सध्या देशाचा कारभार. उद्धव ठाकरे पंतप्रधान उद्धवजींना करतायत, सीएम कोणाला नाव कोणाचं घेतायत, बावनकुळेचं घेतायत, आमचं काय सांगतायत, बरं वाईट सांगतायत. मला वाटतं सगळे अधिकार भाजपने त्यांना दिलेले आहेत. चांगले काय वाईट आहे, पण राऊतांना हे अधिकार दिलेले आहेत पक्षाने, मला असं वाटतं. त्यामुळे राऊतांनी शुभेच्छा, त्यांना मला भेटावं लागेल जरा असं वाटतंय. सुप्रिया सुळेंनी पर्यायी मतदारसंघाची त्यांची चाचपणी केलेली आहे. 2 मतदारसंघातून लढण्याची त्यांची तयारी आहे. बारामती बरोबरच आणखी एका मतदारसंघात. अजून मला वाटतं लोकसभेला 3 वर्ष बाकी आहेत. आतापासून काय त्या विषयावर बोलून काही उपयोग नाही, पण निश्चित पुढच्या वेळी आपण बघा काय निकाल लागतो, कसा निकाल लागतो ते आपल्याला कळेल. पण आता हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कुठल्या मतदारसंघात उभं राहू नये हा त्यांचा प्रश्न आहे. आणि तोपर्यंत अजून काय काय होतं हे बघणं आवश्यक आहे. आज गुलाबराव पाटलांना खडसेंवर प्रतिक्रिया विचारली. खडसे वाढदिवस साजरा करतायत 75वा. त्या दिवशी भाजपचे मोठमोठे नेते त्यांची उपस्थिती राहणार आहे. उद्धव ठाकरेंना पण निमंत्रण दिलंय. गुलाबराव पाटील याच्यावर बोलले की ते ज्या घरामध्ये ते 13 खात्याचे मंत्री होते तेव्हा त्यांनी काही केलं नाही. आता कुटुंबाची असेल किंवा कार्यकर्त्यांची लाईन लावायसाठी ते तिकडे परत जातात घरामध्ये. तुम्हाला काय वाटतं भाऊ? मला काहीच माहिती त्यांना कोण बोलतोय, ते कोणाला बोलत आहे, कोणाला भेटतात मी फक्त तुमच्या माध्यमातूनच बघतोय. मला त्यांच्याशी काही घेणं देणं सुद्धा नाहीये. त्यांनी कोणालाही भेटावं, कुठेही जावं. ते दिल्लीलाही नेहमी जातात, आता मातोश्रीकडे जात आहेत, पवार साहेबांकडे ते आहेत. ते सर्व पक्ष नेते सध्या. वाढदिवसाची शुभेच्छा जाणार आहे घरी बसून येईल मनापासून. त्यांच्या चर्चा सुरू आहेत खडसेंच्या की खडसे भाजपमध्ये देतील, त्यांना एक पक्षाची मोठी जबाबदारी भाजपकडून दिली जाणार आहे आणि या निमित्ताने तुमचं कुठेतरी डिमोशन होणार आहे असं सांगितलं जात आहे. चांगलं आहे, त्यांना जर मोठी जबाबदारी दिली तर आनंद आहे मला. पण पक्ष वाढेल आमचा. आता सगळं वरिष्ठांच्या हातामध्ये आहे, माझ्या हातात काहीच नाही. कारण ते अनेक वेळेला वरती गेले, आपल्याला माहिती जाऊन आलेत. ते एखाद्या वेळेला असेल की त्यांची मोठी लाईन, ते म्हटले माझी लाईन डायरेक्ट आहे, हॉटलाईन आहे, असू शकतं. मोठी जबाबदारी मिळेल त्यांना. तुमच्यामुळे त्यांचा पक्ष प्रवेश होत नाही असं देखील. नाही, मी कोण आहे? मी तर फार छोटा माणूस आहे. आम्ही काय, आम्ही शेपट्या लढणारे लोक आहोत. आमचं काय? तुम्ही स्वागत करणार आहे तुमच्या घरवापसीचं? मग आले तर करू ना. कशा पद्धतीचं? तुम्हाला तुमची वेळ संपलेली आहे. लवकर